पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। CIR प्रणालीच्या माध्यमातून तब्बल 40 मोबाईल हँडसेट हस्तगत करून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहे। या कामगिरीमुळे नागरिकांकडून खोपोली पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे। खोपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून स्थानिक तसेच बाहेरील नागरिकांचे मोबाईल हरवल्याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी CIR प्रणालीचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम राबवली। या कार्यवाही दरम्यान सुमारे 8,24,000 रुपये किमतीचे एकूण 40 मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। हे मोबाईल रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच इतर राज्यातून शोधून काढण्यात आले। दिनांक 23 मे 2026 रोजी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या हस्ते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या उपस्थितीमध्ये हे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले। विशेष म्हणजे यापूर्वी देखील खोपोली पोलिसांनी CIR प्रणालीच्या माध्यमातून 221 हरवलेले मोबाईल हस्तगत केले होते। त्यामध्ये सुमारे 40,32,300 रुपये किमतीच्या मोबाईलचा समावेश होता। आतापर्यंत एकूण 261 मोबाईल हँडसेट नागरिकांना परत करण्यात आले आहेत। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य अंचल दलाल मॅडम यांनी जिल्ह्याचा प्रभार घेतल्यापासून एक आम्हाला मिशन दिलं होतं की सामान्य व्यक्तींचे जे मोबाईल हरवतील किंवा चोरी जातील ते आपण विशेष दखल घेऊन विशेष प्रयत्न करून त्यांना शोधून आपण परत मिळवून द्यायचे। आणि त्या दृष्टिकोनातून खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे साहेब आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार अमोल राठोड यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून विशेष मेहनत घेऊन खोपोली शहरातील आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे हरवलेले 40 मोबाईल हँडसेट फोन आज त्या ठिकाणी त्यांना शोधून परत आम्ही देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। हे 40 हँडसेट फोन हे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्याकडनं हरवलेले होते। त्याची किंमत 8,24,000 रुपये आहे। तर या प्रत्येक मोबाईल फोन शोधण्यासाठी एक विशिष्ट तांत्रिक प्रणालीचा वापर करण्यात आला। त्याच्यासाठी एक मोबाईल शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते। तर खोपोली पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या पद्धतीने मेहनत घेऊन इतका चांगला रिझल्ट दिलेला आहे आणि 40 मोबाईल फोन आज या ठिकाणी आम्ही परत केलेले आहेत। त्याच पद्धतीने गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये खोपोली पोलीस स्टेशनमध्ये एकूण 221 मोबाईल हँडसेट म्हणजे मोबाईल फोन हे अशाच पद्धतीने शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत दिलेले आहेत। त्या सर्वांची किंमत जवळपास 41 लाख रुपये होते। 41 लाख रुपयांचे 261 मोबाईल आम्ही एका वर्षामध्ये परत देऊ शकलो। तर या आमच्या उपक्रमाबद्दल हिरे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेल्या मेहनतीबद्दल आज खरोखर खोपोली शहरातील सामान्य नागरिकांनी खूप त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि खरोखर कौतुकास्पद कामगिरी आहे। आणि यापुढे देखील पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीची कारवाई आम्ही चालू ठेवू। मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत खोपोली पोलिसांचे आभार मानले। पोलिसांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाची भावना अधिक दृढ झाली आहे। कारण की खोपोली गार्डनमध्ये कॅन्टीन आहे, तिथं सगळे पोलीस आहेत। मी कंप्लेंट दिली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, मला सोन्या बोलता, सोन्या तू घाबरू नको, तुझा मोबाईल भेटणार। म्हणून मी एकदा कंप्लेंट दिली, परत मी त्याची विचारणाच केली नाही। त्यामुळे सर्व पथकाचे मी आभार मानत आहे। आज जे मोबाईल आपल्याला दिसतात ना, ते खरोखरच त्यांची मेहनत आहे आणि खूप उल्लेखनीय काम केलेले आहे त्यांनी, त्यामुळे सगळ्यांची। ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे व त्यांच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।